गुड मॉर्निंग, सुप्रभात। आज वार गुरुवार म्हणजेच आपल्या स्वामींचा वार। संदीपचा आणि माझा आज उपवास असतो। आमच्यासोबत स्मितचाही उपवास घडतो। सो त्याच्यासाठी टिफिनला आज खिचडी बनवली होती। त्याला आज मिल्कशेक पिऊन स्कूलला जायचं होतं। सो त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवत होते। तेवढ्यात त्याची आंघोळी झाली म्हणून माझ्याकडे आला, मम्मी काय बनवते या एक्साइटमेंटनी। मग नंतरून त्याचंही आवरलं आणि संदीपसाठी फ्रूट्स कट करून ठेवले। मग स्मितच्या स्कूलचा टाईम झाला, सो त्याला सोडायची टर्न आज माझी होती। त्याच्या जीवाला थोडीही शांतता कधीच नसते। शेवटी बस आली, बसमध्ये बसवलं त्याला आणि बाय केलं, पण त्याचं काही लक्ष नव्हतं माझ्याकडे। सो घरी आले आणि सरप्राईज झाले, कारण संदीपने आज न सांगता माझ्यासाठी चहा केला होता। सो चहा पिले आणि कामाला लागले। सो काल रात्री फ्रूट्स आणले होते, ते फ्रूट्स सगळे काढून ठेवले आणि हे बघा आम्हाला काय भेटले, लिची तर या महिन्यात नसते पण। सो खूप आनंद झाला लिचीला बघून। स्मितला मला लिची खूप आवडते। दरवाजा उंबरठा सगळं पुसून घेतलं, घरातले फर्निचर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं। मग गोमूत्र टाकून फरशी ते पुसून घेतली, कारण आज गुरुवार होता। नंतरून उंबरट्याची पूजा केली, हळद गोमूत्र टाकून उंबरठा पुजला, रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिलं, फुलं ठेवले आणि धूप आणि तुपाचा दिवा लावून आरती केली। याने मन खूप प्रसन्न होतं आणि घरात निगेटिव्ह शक्ती येत नाही असं म्हणतात। काही जण हे रोज करतात, पण मला रोज काही शक्य नाही, त्यामुळे मी दर गुरुवारी उंबरठा पुजते। मग पूजा करायला घेतली, सर्व देवघर आवरलं, देवघर पुसून ते घेतलं। गुरुवार होता म्हणून स्वामींना दुधाने अभिषेक घातला। असं म्हणतात, स्वामींची सेवा करायचं हे आपल्या हातात नसतं, हे स्वामी आपल्याकडून करून घेतात। त्यामुळे मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते। नित्य सेवा ओरकून घेतली आणि स्वामींची आरती केली। आरती करून तुम्ही बघू शकता की किती प्रसन्न वाटत आहे। माझ्या घरातला हा कोपरा म्हणजे माझं देवघर, मला पॉझिटिव्ह वाईब्स इथूनच भेटतात। विठोबा झाला म्हणून पोटोबा करून घेतला आणि मग स्मितला यायला वेळ होता, सो तोपर्यंत बाहेरची गॅलरी धुवून घेतली। स्मित आला आणि त्याला जाम चपातीचा रोल करून दिला। स्मितनी जाम चपाती ह्याच्या आधी कधीच खाल्लेली नाही आहे, त्याला जाम चपाती खूप आवडलेली दिसते। असो, रिकामा वेळ होता, म्हणलं संदीपचे कपडे इस्त्री करून घ्यावे। थोडे कपडे इस्त्री केले आणि आराम करून घेतला। आराम झालेच मग नंतर लगेच स्वयंपाकाला लागले। भाजी करून घेतली आणि एकीकडे रवा भाजून घेतला आणि स्मित काय आज माझ्यासोबत बाहेर येणार नव्हता, सो मी पटकन स्वतःचं आवरलं आणि मी निघाले आमच्या इथल्या मारुतीच्या मंदिरात, कारण तिथे दर गुरुवारी स्वामींची आरती असते। स्वामींची आरती केली आणि मारुतीचं दर्शन घेऊन मी घरी आले गोडासाठी शिरा करून घेतला, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आम्ही आमचा उपवास सोडून घेतला। जेवण झाला, सर्व कामं पटकन आवरले, संदीपने त्यांची कामं करून घेतली। नंतर स्मित आणि संदीपचा धिंगाणा चालू होता, दोघांचं बॉक्सिंग चालू होतं। असं संपला आजचा आमचा दिवस। व्लॉग आवडलेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा।